आपल्या या कार्यक्रमामध्ये शिक्षकांना सुद्धा सहभागी करून घ्यायचं आहे। त्याच्यामुळे आपण आज काय करणार आहोत, आपला हा चौथा जो टप्पा आहे हा सगळ्यात जास्त मूल्य खर्च करून आलेला आहे बघा। 41,000चं साहित्य तुम्हाला 4 महिन्यांसाठी वाटपासाठी आलेलं आहे, उपलब्ध झालेलं आहे। बऱ्याच मुलींना आपण शनिवारी वाटलेला आहे, पण काय झालेलं माहिती का, हा एक सुंदर कार्यक्रम आपण वर्षभर राबवला आणि याची कुठेही दखल घेतली गेली नाही। म्हणून आपण काय करणार आहोत, प्रत्येक शिक्षकाला आपण या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेणार आहोत आज, आणि एक फोटो काढून आपल्या सगळ्या कार्यक्रमाची माहिती सोफिया आणि आपण आपल्या ही सगळी माहिती जी आहे आपल्याला पेपरला द्यायची, कारण आपण राबवला ना हा कार्यक्रम। आणि याच्यानंतर याच्यासाठी विजिट सुद्धा होणार आहे तुम्हाला मुलींना, आपण काय काय शिकलो हे सुद्धा विचारणार आहे। तर त्या संदर्भात आज आहे ना आपल्या सगळ्या शिक्षकांना आपल्याला सामील करून घ्यायचं। तर आजचा जो 6व्या सत्राचा कार्यक्रम आहे तो आहे पाळी आणि समज गैरसमज अंधश्रद्धा याच्यावर अवलंबून आहे। तर तो समज गैरसमज मी काही तुम्हाला समाजातले वाचून दाखवते, तुम्ही त्याच्याशी सहमत असाल तर सहमत मला म्हणा, असहमत असाल तर असहमत म्हणा। तुम्हाला हे अनुभवायला आलेलं असेल आपल्या घरामध्ये, मासिक पाळी अपवित्र आहे, सहमत का असहमत? अपवित्र आहे, आपण तेव्हा अपवित्र असतो का? मग सहमत आहात का या विधानाशी? नाही, असहमत म्हणा। काय म्हणा? असहमत। मासिक पाळी दरम्यान बाजूला बसावे, असहमत। मासिक पाळी दरम्यान देवपूजा करू नये, हे सगळे समाजामध्ये चालीरीती आपल्या आपण बघत आलेलो आहे, आपल्या आई सोबत, आजी सोबत आणि आपल्या सोबतही घडलेलं आहे। पण आता काय होतंय, अवेअरनेस वाढलेलं आहे, म्हणजे जागृती झालेली आहे या विषयाबद्दल, आणि ती एक वैज्ञानिक म्हणजे आपल्या शरीराचं काय आरोग्य ते आपलं, आणि ती वैज्ञानिक क्रिया आहे। तर ती काय अपवित्र वगैरे नसते। तर देवपूजा करू नये असा समज आहे, पण हा समज बरोबर आहे का? आहे का? नाही, म्हणजे आपण असहमत आहोत, करू नये याच्याशी, करावी। झाडाला पाणी घालू नये, झाड जळतं म्हणतात जुने लोक, म्हणजे आपण एवढे श्रम झालेलं असतो तेव्हा की काही केलं की ते नष्ट होऊन जातं, बरोबर आहे का हे? नाही, असहमत आहात का सहमत आहात? मग हे असं जर कोणी समाजात करत असेल तर तुम्ही काय सांगायचं, ते चुकीचं आहे, याला वैज्ञानिक काहीच ठोस पुरावा नाहीये, चूक बोलताय तुम्ही असं सांगायचं। लोणचे व पापड करू नये आणि खाऊ पण नाही, करू नये, करावे ना, आपण कुठलंही काम करू शकतो, असं काही नाही लोणचं खराब होईल किंवा पापड खराब होईल। शारीरिक कष्टाची कामे करावी किंवा करू नये, करू नये। हे सहमत का असहमत सांगा, हा शब्द सांगा। सहमत। तेव्हा आपल्याला काय असतं, रेस्टची गरज असते, आरामाची गरज असते। आपण काही मुलींना तिथे आरामासाठी पाठवत होतो है ना, रेस्ट रूम म्हणून सांगितलं होतं ना तुम्हाला, सुरुवातीच्या 3 महिन्यांमध्ये सांगितलं होतं ना, तुम्ही काही जणी येत पण होतात, मॅडम मला ना बरंच वाटत नाही तर मी इथं झोपते, तुम्ही हो म्हणायचे, अजूनही तुमचं ते रेस्ट रूमच राहील। बरोबर। मासिक पाळी दरम्यान स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी, सहमत की असहमत? आणि समाजामध्ये प्रचलित आहे आंघोळच करू नये त्याचे, तेव्हा गलत आहे ना हे, म्हणजे जे जे चुकीचं चालू आहे समाजात ते आपल्याला खोडून काढायचंय, सगळ्यांना मिळून, सगळ्या शिक्षकांना मिळून, सगळ्या विद्यार्थ्यांना मिळून आणि सगळ्या त्यांच्या पालकांना मिळून, आणि सगळ्यांचे ह्या कार्यक्रमाला हात लागले पाहिजे, हातभार लागला पाहिजे, आणि आपला समाज सुदृढ झाला पाहिजे, निरोगी झाला पाहिजे, स्त्रियांचं आरोग्य चांगलं झालं पाहिजे यासाठी। मासिक पाळी व्यवस्थापनामध्ये पुरुषांची भूमिका महत्वाची आहे, सहमत की असहमत? सहमत ना? तुम्हाला काही लागलं तेव्हा, तुम्हाला काही खावंसं वाटलं तुम्ही वडिलांना सांगणार ना, माझ्यासाठी हे आणा, तुमचं काही साहित्य संपलं तर वडिलांना भावाला सांगणार ना तुम्ही, का तुम्हाला तेव्हा लाज वाटेल? 10 किलोमीटरहून आणायचंय, कोणाला सांगणार? वडिलांना सांगणार ना? आता बोला ना, काय मग तुमच्यामध्ये जागृती झाली नाही एवढं सगळं वर्षभर? मग आपल्या भावाची, आपल्या वडिलांची भूमिका आहे ना आपल्या या कार्यक्रमामध्ये, आणि सांगायचं त्यांना ते हक्कानं। विशेष गरजा असणाऱ्या मुलींच्या मासिक पाळीचे व्यवस्थापन शिक्षक, पालक आणि कुटुंबियांच्या मदतीने करणे आवश्यक आहे। विशेष गरजा म्हणजे कोणाच्या? अंध, अपंग, अस्थिव्यंग आहे, कानाने बहिरे आहे,
मतिमंद आहे अशा मुलींना समजत नाही, म्हणजे मतिमंद मुलींना समजत नाही. खूप जर त्यांचा बुद्ध्यांक कमी असतात त्यांना समजत नाही, तेव्हा काय करायचं, त्यांच्या नातेवाईकांची, त्यांच्या आजूबाजूच्या लोकांची, आईची भूमिका खूप महत्वाची ठरते. मासिक पाळी दरम्यान मुलीने विशिष्ट प्रकारचे एकच साधन वा साहित्य वापरावे. एकच साधन सांगितलं तुम्हाला, साधनांची माहिती दिली ना मी तुम्हाला. किती साधनं होते सगळे, कोणते कोणते मनातल्या मनात आठवा वाटतात, मला नाही सांगितलं तरी चालेल. नावं लक्षात आहेत ना, ते विचारायला येणार आहेत का मॅडम आपल्या शाळेमध्ये, तेव्हा तुम्हाला सांगता आलं पाहिजे. मॅडम असल्यामुळे सांगता येईल ना, सर नाही येणार, मॅडम येणार आहे. जे वापरणारे आपण साधन ते पूर्ण दिवस तेच वापरावे आणि मग दुसऱ्या दिवशी बदलावे. याला सहमत आहात का असहमत? असहमत. मग किती तासांनी बदलायचं ते? 3, जास्तीत जास्त 3 तासांनी. मासिक पाळी दरम्यान वापरलेले कापड किंवा पॅड इतरत्र फेकून द्यावे. सहमत की असहमत? मग कशी विल्हेवाट लावता तुम्ही? विल्हेवाट कशी लावता त्याची? उभा राहून सांगा मला. याचं हे खूप महत्वाचं आहे, कारण आपण कंपोस्ट पीठ सुद्धा तयार केलेलं नाहीये. त्याच्यासाठी शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी इतरत्र ते फेकू नये, त्याच्यावर जंतूंचा अटॅक होऊन संसर्ग होऊ नये म्हणून आपल्याला एक कंपोस्ट पीठ तयार करायचं होतं. तर तुम्ही त्यामध्ये रस पण घेतला नाही आणि शाळेमध्ये ते तुम्ही घरीच त्याची विल्हेवाट लावलेली, बरोबर का? फेकले इथे शाळेमध्ये, आपण रूममध्ये, इकडे ग्राउंड मध्ये फेकलेत का? कोण आहे बरं असं जे वापरतात फेकून देतं? शाळेमध्ये, आपल्या घरी, उकडल्यावर, इकडं तिकडं, इकडंच तर टाकत नाही ना तुम्ही. तर ते एक तर शाळेमध्ये कंपोस्ट पीठ तयार करून त्यात टाकायचंय, किंवा तुमच्या घरी काय करायचंय सांगा, काय करायचंय घरी? हा बरोबर, मोठ्यानं सांग. मानसी उभा राहा, सांग ना. ऐकलं सगळ्यांनी? तर सगळ्या जणी तशीच विल्हेवाट लावताना का फेकता कुठे? मित्राच्या समोर, आजाराच्या समोर, त्याच्यावर आणखी काही एखादा आजार व्हायला, त्याच्यावर कुठलाही रक्त जेव्हा बाहेर पडतं तेव्हा त्याच्यावर जंतू अटॅक करतात आणि त्याच्यापासून अजून जास्त लोकांना काय होते, दुविधा निर्माण होते, आजार निर्माण होतात, प्राणी सुद्धा त्याच्यापासून बिमार पडतात. म्हणून आपण प्राण्यांपासून सुद्धा ते वाचवून आपली योग्य विल्हेवाट लावली पाहिजे. तर असं हे 6वं सत्र होतं समाजातील समज, गैरसमज, अंधश्रद्धा, याला काय करायचं आपण थारा द्यायचा नाही. आणि